नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुस्तकं आणि बरंच काय यूट्यूब चॅनलमध्ये। आज घेऊन आले तुमच्यासाठी एक प्रेरणादायी कथा आहे, एक छोटीशी। ती काव्यात्मक कथा असल्यामुळे मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे। तर कथेचं शीर्षक आहे सबुरी, म्हणजेच पेशन्स। एकदा एकानं ठरवलं की आपण सगळं सोडून द्यायचं। नोकरी सोडून द्यायची, नाती सोडून द्यायची, सारं सोडून द्यायचं, खरं तर जगणं सोडून द्यायचं। आपल्या डोक्यातलं विचारांचं जाळं साफ करण्यासाठी, देवाशी अखेरचा संवाद साधण्यासाठी तो जंगलात गेला। हे सगळं सोडून न जाण्यासाठी एक चांगलं कारण देऊ शकशील का मला, त्यानं देवाला विचारलं। तिथे तुला बांबू आणि नेचे दिसतायत, देवानं विचारलं। नेचे गवताचा प्रकार आहे मित्रांनो। देवाने उत्तर द्यायला सुरुवात केली। मी नेचे आणि बांबूचं बियाणं पेरलं आणि खूप काळजी घेतली। नेचे भराभर वाढत गेले, त्या हिरवाईनं माती अगदी झाकून गेली, तरीही बांबूच्या बीमधून काही उगवलं नाही। पण मी बांबू सोडून दिला नाही। दुसऱ्या वर्षी नेच्यानं जोमानं फुटवा धरला, तरीही बांबूच्या बीमधून काही उगवलं नाही, तरीही मी बांबू सोडून दिला नाही। देव म्हणाला, तिसऱ्या वर्षीही बांबूमधून काही उगवलं नाही, तरीही मी धीर सोडला नाही। अगदी धरणीच्या पोटातून एक अंकुर उगवला। नेच्यांच्या तुलनेत तो अगदी किरकोळ होता, सुंदर तर मुळीच नव्हता। पण अवघ्या 6 महिन्यात तो बांबू 100 फूट उंच वाढला। त्याची मुळं वाढायला 4 वर्ष लागली। त्या मुळांनी त्याला मजबूत बनवलं होतं। मी निर्माण केलेल्या जीवाला पेलता येणार नाहीत अशी आव्हानं मी देतच नाही। तुला ते माहिती आहे का, या साऱ्या धडपडीच्या काळात तुझी पाळमुळं खोल जात होती। मी बांबूच्या बाबतीत जशी आशा सोडली नाही, तशी तुझ्याही बाबतीत सोडणार नाही। आपली तुलना इतरांशी करू नकोस, देव म्हणाला। बांबू आणि नेचे दोघांचं जीवित कार्य वेगवेगळं असतं। त्या दोघांमुळे जीवनाला शोभा आली, तशीच तुझीही वेळ येईल आणि तूही झपाट्याने मोठा होशील। प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी धीर हा असावाच लागतो। स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।